Hello everyone! Welcome back to our YouTube channel Cool Sisters. सो आजचं जे चॅलेंज आहे ते तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की ते चॅलेंज आहे स्वीट कुकिंग चॅलेंज. मुळात म्हणजे स्वीट इशू पण खात नाही फार, म्हणजे इशूला आवडतं, खूप आवडतं मला पण. मला अजिबात आवडत नाही गोड. पण तरी सुद्धा आज आम्ही खूप हिम्मत करून असं ठरवलंय की आम्ही म्हणजे ती एक गोड पदार्थ आणि मी एक गोड पदार्थ बनवणार आहोत. ती काय बनवणार आहे हे मला माहिती नाही आणि मी काय बनवणार आहे हे तिला माहिती नाही. आणि आमच्या दोघींची सामग्री आलेली आहे. तिच्या सामग्रीवरनं तर म्हणजे मला खूप कमी आहे, खूप कमी लागणार आहे मला. आणि माझी सामग्री संपत नाही. माझी जी रेसिपी आहे ती खूप म्हणजे पटकन होणारी आहे आणि माझ्या रेसिपीला ऑफकोर्स वेळ लागणार आहे. आणि त्यानंतर ही दोन्ही रेसिपी आम्ही आपल्या घरातल्यांना टेस्ट करायला देणार आहोत. इशू, तू काय गोड पदार्थ बनवणार आहे सांग आता. मी बनवतेय काजू कतली, जी गौरी दीदीची फेवरेट आहे. काजू कतली? आणि मी पहिले तिलाच टेस्ट करवणार आहे कारण की तिला घरात सगळ्यात जास्त काजू कतली आवडते. तू काजू कतली करणार आहेस? जमणार आहे? ऑब्विसली. अरे यांना फार म्हणजे मला ना हा एक खूप नाही, इशूच्या कुकिंग स्किलवर माझा खरंच डाऊट आहे आणि डाऊट आहे आणि एक मिनिट थांब, 100% डाऊट आहे. ह्यांना माझा हात नाही असं करू शकत. एक मिनिट. माझ्या घरच्यांना असं का वाटतं काय माहिती की मला काही बनवताच येत नाही. अरे भाई मी रोज हे जर फक्त मला एक मिनिट मला पूर्ण माझा मला जर पूर्ण बनवता एक सेकंड काय बोलत मी जर रोज बनवत नाही तर याचा अर्थ असा नाही की मला स्वयंपाक येत नाही. मला व्यवस्थित स्वयंपाक येतो. आज मी ओटा पुसत होते तर माझी आई मला म्हणते, बापरे किती वर्षांनी ईश्वरचा हात ओट्याला लागले. पण हेच खरंय, हेच वास्तव आहे. ईश्वरी तिला पाणी सुद्धा गरम हातात दिलं जातं. इथे मी किंवा बाबा किंवा हे खोटं बोलतीये ही जे काय आता हे करते ना, हे सगळं मी ना एक दिवस असं सिक्रेट व्लॉग शूट करणार आहे तुझं काही. मी कुठला पदार्थ करणार आहे हे सांगूया का आधी? ते राहिलंच आहे. सो मी आज बनवणार आहे रसमलाई. भाई माझी फेवरेट माझी फेवरेट रेसिपी. सो बघूयात कोण जिंकतंय ते. लेट्स स्टार्ट. जसे की तुम्हाला कळलेलं आहे मी काजू कतली बनवणार आहे, तर माझी सामग्री खूप थोडी आहे. सामग्री म्हणजे फक्त काजू आहेत, बाकी काहीच नाही. काजू घेतले आणि मी साखर घेतली. क्या बात आहे. हे बघा, ते एडिबल सिल्वर जे काय म्हणतात त्याला, एक सेकंड, ऑडिबल एडिबल सिल्वर पेपर असतो, तो पण जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही वापरू शकता. मला अवेलेबल नाही झाला सो मी नाही घेतला. आणि बटर पेपर एक लागतो, तुमच्याकडे असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. बाकी एवढंच आहे, जास्त काजू कतलीला काही लागत नाही. आणि हे माझ्या रेसिपीचं साहित्य आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध आहे. मला अजूनही दूध लागणार आहे, पण आता हे दूध थोडंच ठेवलंय ज्याचं मला पनीर बनवायचं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची पावडर आहे, पिस्ते आहेत, साखर आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे केशर आणि थोडासा फूड कलर घेतलाय जो येल्लो आहे. कारण की केसरने मी बघणार आधी कितपत रंग येतोय, जर नाही आला तर थोडासा फूड कलर टाकणार आहे. आणि ऑफकोर्स हे लिंबू घेतलंय दुधाची चिरफाड करायला. सो मी आता 1 चमचा साखर यात घालणार आहे. तुम्हाला थोडी मदत करणार आहेस का काहीच नाही करणार आहेस? करेल ना. पण ऑनेस्टली सांगू, मला टेन्शन आलंय हिच्यासोबत चॅलेंज, ते पण कुकिंग, कारण ही खूप सुरेख करते स्वयंपाक. मी इथे आता लिंबू चिरून घेतलाय कारण की ऑफकोर्स आपल्याला दुधाची पुन्हा एकदा चिरफाड करायची. मला काहीतरी दे ना, वाटी किंवा काहीतरी दे. तुला माहितीये लिंबू चिरण्यावरून सून फिक्स करतात. मी जर कोणी सासू हे बघा, मी आडवच लिंबू चिरलेलं मी ते आहे. सांगते, पोरगी पसंत आहे, पोरीला नीट लिंबू कापता येतो. शट अप. इथे माझं दूध मी तापायला ठेवलेलं आहे. दीदीचं दूध तापतं तोपर्यंत मी माझं करून घेते. माझं खूप बेसिक आहे. काजू कतलीला फक्त आपल्याला हे ग्राइंड करावं लागतात.
काजू पहिले. सो मी हे पटकन ग्राइंड करून घेते. इथे तुझे सो काजू मी ग्राइंड करून घेतलेत आणि आय गेस सफिशियंट आहे. मी थोडीशीच करणार आहे. सो फक्त आपल्याला काजू आणि आपल्याला आता हे करायचं आहे, पाक करायचा आहे ह्याचा साखरेचा पाक. तर ते खूप ट्रिकी आहे. जर ते जास्त उकळलं तर ते ब्राऊन होतं. सो ते नाही झालं पाहिजे. सो ते जास्त ट्रिकी आहे आणि जस्ट ते हलवायचं आहे. अरे माझ्याकडनं एक मिस्टेक झाली. नेमकी मी आपण जे साखरेचं म्हणजे पाक करत होतो ना, तर पाणी जास्त घातलं. तर ते आता थोडं स्टिकी झालंय. चव एकदम भारी आली, एकदम काजू घातल्यासारखी चव, पण ते वड्या पडत नाहीयेत. मी आता ChatGPTला टाकलं की असं असं झालंय, मी काय करू? तर तो बोला तुझं टेक्स्चर चांगलं आहे. क्या बात आहे. ChatGPT म्हणतोय तुझा टेक्स्चर चांगला आहे. तर 1-2 मिनिटं गरम यायचं 1-2 मिनिटं गॅसवर त्याला फक्त पलटायचं आहे आणि मग काही प्रॉब्लेम येणार नाही. ती वडी पडेल आणि जर नाही पडली तर यांना लाडू खाऊ घालेल. पण खाऊ तर घालेलच. काय झालं बोल, काय करते तू आता? अरे नाही, थोडं फ्लेमवर पडती वडी काजू पडतीये. घातली. अजून थोडा पण त्या फ्लेमवर हे करू, होईल. माझ्यासारखं काय म्हणतात, आत्मविश्वास ठेवावा माणसाने, होईल. 1 तास लागेल ते काजू कतली करायला, तुम्हाला 2 तास लागायला लागले. माझी रसमलाई झाली सुद्धा. गाईज माझी रसमलाई इथे आहे. माय गॉड. ह्याच्यापेक्षा मी खरं सांगते, असं काही घरी करू नका. 200 रुपयाची काजू कतली बाहेरून घेऊन या. नशीब सांगितलंस, नशीब. हे घरी अजिबात ट्राय करू नये. माझा चष्मा खाली घरंगळतोय. प्लीज घरी असे प्रकार करू नका. तुमचा वेळ आणि तुमचं सामग्री सुंदर खूप. मी सांगते काय हे बघ, माझ्यात मोटिवेशन पण आहे. मी सांगते ते होईल, नीट होईल. तू हसू नको दीदी, मला वाईट वाटतंय. सो फायनली वड्या पडलेल्या आहेत. काजू बेटर आहे यार म्हणजे? खरंच. गाईज, दिस इज व्हॉट माय काजू कतली लुक्स लाईक. लाडू केलेत बाकीचे. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. पिठी साखर घाला, पाक करायलाच जाऊ नका. इतकी सोपी प्रोसेस आहे. पिठी साखर घालायची, तिथं मी पाक करायला गेले, पाणी जास्त पडलं. ओके, हरकत नाही. जे काय झालंय ते झालंय. हे इशूचं आहे. माझं ही रसमलाई आहे. पण आता आम्ही ही टेस्ट करायला देणार आहोत सुमन काकूंना. ओके सुमन काकू, टेस्ट करा आणि सांगा तुम्हाला कुठलं काय आवडतंय ते.
छान झाली, छान झाली, छान झाली. वाव, खूपच सुंदर. खरी 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 सांगा, तुम्हाला काय वाटतं? टेस्ट आली आहे चांगली? हो, टेस्ट छान आहे, मस्त आहे. वाव, रसमलाई पण खूपच सुंदर झाली. येस. सो आता तुम्हाला जर एकाला मार्क द्यायचा असेल तर तुम्ही काय कोणाला मार्क द्याल, काजू कतली की रसमलाई? एक द्यायची असेल ते मी ईशूला देईन. अरे भाई वा 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 वा, गुड गुड गुड, थँक्यू. काजू कतली खाऊन बघा, नाहीतर माझी आता माझा पहिले आधी रसमलाई. रसमलाई टेस्ट करा आणि कशी झाली बघा. बाबा बाबा गुंगले. कशी आली? छान, एक नंबर. नाही नाही काही नव्हतं, थोडीशी छोटी वाली. मी खरंच फसलो. हो ना, फसलात ना तुम्ही? मला वाटलं मी मिठाईच्या दुकानातच आहे. ओ बाबा खरं सांगा कशी खरंच झाली. सांगतोय नीट ना. आखी एक खा. अरे नाही एवढी छोटी. मला असं वाटलं कमी गोड झाली ती टाकून बघा. मिठाईच्या दुकानातूनच आलोय. नाही तुम्ही उगा मला झाडावर चढवताय. एक नंबर झाली आहे. चवीला खूप छान आहे. प्रमाण सगळं व्यवस्थित आहे. पण गणलीये. नाही नाही, आता पहिला प्रयत्न आहे. बाई माझे बाबा किती चांगले, तुम्हाला किती एनकरेज करतायत. पण जी झालेली आहे ती 75% झालेली आहे. पुढच्या वेळी 100% होणार. आणि तुम्हाला जर एकाला एक मत द्यायचं असेल, रसमलाई किंवा काजू कतली, तर तुम्ही कोणाला द्याल? नाही, आता जर तसं म्हणायला गेलं तर मग एकच म्हणजे दोन्ही छान झाल्यात. आम्ही दोघींनी पहिल्यांदा प्रयत्न केलाय, आम्ही काही हे बनवलेलं नव्हतं, पण तरी त्यातल्या त्यात एकाला मत द्यायचं असेल तर रसमध्ये. 2 स्वीट आहेत. आपण आता रसिका दीदीची रिॲक्शन घेतोय. काजू कतली आहे. खाऊन घ्या. नॉट बॅड. नॉट बॅड ना, काजू कतली आहे. आता तुला जर पॉइंट द्यायचा असेल रसमलाई किंवा काजू कतली पैकी, तर तू कोणाला पॉइंट देशील? एक पॉइंट, म्हणजे आम्ही दोघींनी पण पहिल्यांदा प्रयत्न केलाय. सो एक पहिल्यांदा प्रयत्न दोन्ही डिशेस छान आहेत, म्हणजे काही हे नाही. तरी आता त्यांनी पॉइंट देत, मी रसमलाईला देते. रसमलाई आहे. आणि ही काजू कतली आहे. हा, उद्या 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 उद्या. छान झाले. दोन्ही छान आहे. तरी एकाला पॉइंट द्यायचा असेल तर खरंच छान झालं, पण पहिल्यांदा हो केलं ना? तरी काय झालं? छान झालंय. नाही, दोन्हीला देईल. नाही, एक 19-20 चा फरक. पण आवडला, पण 19-20 चा फरक. चला, दीदीने एकाला दिलाय ना, हा. मग मी एकीला देते. ओके, चला, म्हणजे मी काजू कतलीला देते. स्वीट ओके ना. आपण घेऊयात आईची रिॲक्शन. मी पकडते तोपर्यंत तू घे. येस. सो आई, ते कसं वाटतंय ते सांग. काय काय केलंय? ओ कसे करायचं? अजून एक घासे मस्त झाले. झाले ना. आणि आता हे टेस्ट कर. हे काय? काजू कतली. आता या दोन्ही पैकी सगळ्यात तुला जे वाटतंय सगळ्यात छान कुठलं झालं त्याचं एक नाव घ्यायचं. सगळ्यात छान. सगळ्यात छान तुला जे खाऊन छान वाटलं ते. मला तर दोन्ही आवडले. नाही, एक 19-20 चा फरक. टिप्स. रसमलाई. ओके. रसमलाई दीदीने केली आहे आणि काजू कतली मी केली आहे. वा वा वा. पण रसमलाई खाल्ली एक नंबर झाली. खरंच छान झाले. मला पण इतकी आवडली आणि मला
हे विशेष वाटतंय की तुम्ही इतकं छान बनवू शकताय दोघी पण. मला मला विश्वासच नाही बसला की ही बाहेरची आपण आणतो ना सेम टेस्ट झाली आहे त्याची सेम. सो आता आम्ही आलोय आत्तीकडे. तर आत्तीला सुद्धा आपण जे पदार्थ बनवलेत ते टेस्ट करूया. विद्या सो आत्ती, विद्दू, आर्या. आर्या विद्दू इकडे ये, या साईडला आहे पहिली. बापरे. ओके, ओळखायचंय का तुम्ही? ओळखायचं का? नाही ओळखायचं नाहीये, तुम्हाला टेस्ट करवणार आहे, नंतर सांगणार आहे तुम्हाला की कोणी काय बनवलंय. ओके ओके. सो ही रसमलाई टेस्ट करून बघा. हे तर नाही काय ठीकच आहे. बापरे. हे आहे काजू कतली. ओके, तर ती एकदा ट्राय कर. ती बघून तरी तेच म्हणणार. खाऊन मग ती बघून तरी इशूनी बनवलं वाटते. बस पुढे. काजू कतली डाएट वर आता माहित नाही कोणाची आहे, मी इशूची सांगते. दिला देत. आफ्टर टेस्ट चांगलं आहे. ही खा काय फ्लेवर ना मी पण बनवलेली असू शकते ती. रिद्धी असं म्हणणार दीदीला, तू अशी बोलली असं बोलणार तुम्हाला एकदा. नाही, बट त्याच्यात तुला कुठला आवडलाय दोन पैकी? तू कोणाला पॉइंट देशील? म्हणजे आता मला माहित नाहीये ऑफकोर्स कोणी काय बनवलंय, बट रसमलाई मध्ये जे पिस्त्याचे असे चुकूक चुकूक छोटे छोटे काप, केसर आणि हे करून मला तरी असं वाटतंय ते गौरी दीदीने केलंय. Okay. आणि काजू कतली थोडीशी कमी गोड आहे, बट काजू कतली इशूने केलेली आहे. रसमलाई ओके, आता तू? सेम तेच आहे, ओके कारण रसमलाई एकदम यमी झाली आहे. ओके. हा? आणि ती प्रॉपर रसमलाई वाटते. पण ते काजू कतलीचे जे काही प्रयोग दोघींपैकी ज्यांनी कोणी केला असेल तो प्रयोग एकदम छान चांगला आहे, आहे, पण हा. ती प्रॉपर तशी जमली नाहीये. ओके, जशी जमायला पाहिजे तशी जमली नाही, बरोबर. त्यामुळे ते मला जास्त रसमलाईकडे. हा. ओके. रिद्धी? दोन्हीला फ्लेवर आहे. काजू कतलीचा फ्लेवर नंतर येतो, पण रसमलाई इज प्रॉपर टेस्टला वगैरे एकदम लगेच कळती रसमलाई. तशी काजू कतली थोडी लेट कळते. दोन्ही पण छान आहे. दोन्ही पण छान आहे. म्हणजे रसमलाई 9.5 on 10 आणि काजू कतली 9 on 10. ओके, पण थोडक्यात तुझा आन्सर आहे रसमलाई. म्हणजे बनवण्याकरता जो काही तुम्ही कष्ट घेतले त्याला दोघींना पण 100% मार्क. काजू कतलीला थोडं अजून फ्रीज वगैरे, कारण दोन्ही गोष्टी अवघड घेतल्या अवघड आहेत. हो. तुम्ही, अशा सोप्या नाहीये. टेस्ट दोन्हीला आहे कमाल. काजू कतली का तुम्हाला काय वाटतं की रसमलाई कोणी बनवली आणि काजू कतली? मला असं वाटतं, मी जसं बोलले की एफर्ट्स मला असं वाटतं रसमलाई ईश्वरीनी बनवली आहे आणि काजू कतली तू बनवली आहे. नाही, मला असं वाटतं की रसमलाई हिने, कारण की का बरं मी बोलले की त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक गोष्टी, ते बारीक काम आहे ना, कदाचित दीदी खूप पर्टिक्युलर करते ते मी बघते घरी. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुला काय वाटतं? मला काजू, मला ऍक्च्युली दोन्हीमध्ये जरा कन्फ्युजन आहे, कारण हिला दोन्हीची टेस्ट एकदम प्रॉपर आवडते. सो कदाचित रसमलाई इशूनी केली असावी आणि काजू कतली तू केली असावी असं वाटतं. नाही नाही, आर्याचा आन्सर बरोबर आहे. रसमलाई मी बनवली आहे, काजू कतली नाही, एफर्ट्स पण हु नोज मी मॅटर मध्ये तू चुकलीस पण. आमचं काय झालंच होतं. पण सो रसमलाई मी केली आणि काजू कतली नाही, इशू. आहे, ना, chances आहेत. म्हणजे हे या ब्लॉग मध्ये कोणी कुठला पदार्थ केलाय हे न सांगण्याचं कारण हेच आहे की ईश्वरीला ती लहान असल्यामुळे तिला एक वेगळे प्लस पॉइंट मिळतात, ते मला माहिती आहे. म्हणून हे आम्हीच ठरवलं होतं, कारण जसं काकू असेल, आत्ती असेल, हे सगळे खास करून आत्ती ईश्वरी सगळी दुनिया अपोज मध्ये असेल, आई इशूच्या बाजूला.
छान झालं. तिने व्यवस्थित करताना व्यवस्थित केलं, पण ते पाक वगैरे या गोष्टी अजून आम्हाला पण लक्षात ती नाही थोडी तिला 100 पैकी 200 काही होऊ दे आत्ताच अद्वैत मामा आलाय सो आपण अद्वैत मामाला पण टेस्ट करूयात की कोणाचं जास्त बेस्ट आहे. रिव्ह्यू घेऊयात तर चला. अद्वैत मामा या 2 डिश आहेत ज्या आम्ही दोघींनी केल्या आहेत. तुला दोन्ही खाऊन बघायचं आणि सांगायचं कुठली चांगली. कोणी कुठली केली आहे ते आम्ही नाही सांगणार आहे तुला, येस पण तुला जी आवडेल म्हणजे थोडी म्हणजे फसलं असू शकतात दोन्ही पण डिशेस, आहेतच. म्हणजे फसल्याच आहेत, पण तरी आम्हाला सांग की त्यातल्या त्यात तुला कुठली आवडते. त्यातलं त्यात. मी ठीक आहे. ओके, ही रसमलाई आहे आणि ही काजू कतली आहे. मामा तू का हसलास? पूर्ण नको का मामा, थोडीशीच टेस्ट कर बस. छान आहे पण कम्पॅरेटिव्हली रसमलाई छान आहे. काजू कतलीला अजून प्रिपरेशनची गरज आहे. काहीतरी Okay. त्याच्यात मिस आहे. काहीतरी इन्ग्रेडियंट्स पाहिजेत किंवा स्वीटनेस पण बरोबर. तेवढा नाही आलेला. ओके काजूचा जो फ्लेवर आहे करेक्ट तो करेक्ट यायला हवा. करेक्ट करेक्ट. ओके तसं रसमलाईचं एक पर्टिक्युलर एक टेस्ट असते ती आहे. ओके, ओके. तुला काय वाटतं ह्याच्यातलं मी कुठलं केलं असेल आणि ईशूने कुठलं केली असेल रेसिपी? हा ट्रिकी क्वेश्चन आहे आज. नो दिस इज नॉट ट्रिकी. ही ईश्वरीची आहे. राईट करेक्ट गेस. रसमलाई गौरीची. करेक्ट. करेक्ट एकदम करेक्ट. सगळ्यांचे पॉइंट्स मिळून ऑब्विसली गौरी दीदी जिंकलेली आहे. वाव. सो क्लॅप करा प्लीज. आता तर काय माझा इशूलाच विनर आहे. बाय, थँक्स bye, फॉर good night. वॉचिंग. गुड नाईट.